तर इथं बघू शकता माझा मित्र परिवार आणि आता आम्ही चालू आहे हरिश्चंद्रगडाला आणि आणि इथं फोटो काढायचा कार्यक्रम चालू आहे आणि आताच आमचा ब्लॉग चालू झालाय. तुम्ही इथं बघू शकता हे आपलं धरण आहे आणि आता आपण चाललोय हरिश्चंद्रगडाला आणि तुम्हाला कळन आमचा ब्लॉग. मित्रा कसं वाटतंय? एक नंबर. जॉब वरून आलाय मित्र, जॉब वरून आलाय. कुठं जायचंय तुला? आणि आकाश काय सुट्टी कसं काय भेटली आज? भेटली का लगेच सुट्टी भेटली का? कंपनी आपल्या मनावर होती त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ए ढाकात गेलेले लोक आहेत, याला काढून द्यायला पाहिजे तेव्हा समजून. हो आपली सुट्टी अप्रूव्ह झाली का? 2 दिवसाची सुट्टी टाकलेली. आणि शिवाय ओम तुमची? हम फकीर आदमी, हम कभी भी झोला लेके चल देते मित्रांनो, आम्ही शेतकरी लोक आहेत आणि अरे नंतर फुटून येणार परत आणि उद्या सुट्टी आहे. हे बेरोजगार लोक आहेत डायरेक्ट. तर मित्रांनो आता आमचा ब्लॉग इथं चालू झालाय म्हणजे आता आम्ही खिरेश्वर गावाच्या मागच आहे आणि तिथं वाटतं प्री वेडिंग शूट चालू आहे. काय चालू आहे बिचारे चांगले फोटोज काढतात आणि आम्ही चाललोय. चला इथं बघू शकता रात्रीसाठी नियोजन केलेलं शिवम सरांनी. इथून सरपणाची व्यवस्था आहे आणि आकाश भाऊंनी बॅनर घेतलेला आहे एकदम व्यवस्थित, झोपायला बिपायला टेन्शन नाही बॅनर वरती. आणि आता आम्ही भेळ चालवलेली आहे, भाकरवडी लोसरोची भाकरवडी चालवलेली आहे, लोसरो चकली चालवलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने भरपूर अशा गोष्टी चालवलेल्या आहेत आणि तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोलतोय. चला काय वाटतंय? सुरुवात केली आपण आतापर्यंत आपला ट्रेक चालू आहे. 8:30 वाजेपर्यंत आपण गडावरती पोहोचू. पण यावेळी गड कोण जिंकणार मित्रांनो? गड मागच्या वेळेचे विजेते ओमकार शेट्टी मागे चालले होते आणि सेकंड नंबर आला होता, ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या मनाशी कॉम्प्रोमाइज करून त्याला जिंकून दिलं होतं. ते असे आकाश हे अशी बावळटपणा करतात आणि मी तुम्हाला सांगतो मित्र, ह्या ब्लॉग मध्ये एक पण एडिट नाही होणार. हे जे घाणेरडे बोलतात ना, ही सत्य परिस्थिती कळाली पाहिजे मित्रांनो. तुम्हाला काय म्हणायचंय? बरोबर आहे. हा माणूस लय उंच आहे, आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये उंच आहे. मला असा मोबाईल राहिला दे असं. आपल्या त्या भीमाशंकर ब्लॉग मध्ये रोहित होता, तसा हिच्यात आकाश सांडवर नावाचा व्यक्ती. ओहो, आणि तुम्ही इथं बघू शकता एकदम सुंदर असं वातावरण आहे आणि सुंदर असं झाडं वगैरे खूप मोठाले जंगलाचे हे. आणि अशा जंगलातून जात असताना आम्ही आणि आज एक तर आहे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, पण तुमचा भाऊ अखंड सिंगल आहे. तुम्ही विचार करू शकता सिंगल माणसाला काय व्हॅलेंटाईन आणि काय कोणता डे, सगळे डे त्याच्यासारखे सारखेच आहेत मित्रांनो. करा काहीतरी प्रयत्न तुमच्या भावासाठी. कवर सिंगल राहायचं, कवर. जब तक कोई नहीं मिल जाता तब तक तो रहना पड़ेगा ना मेरा भाई. चलो तो फिर चलते हैं. अभी इधर तो मेरे पीछे देख सकते हो आप, बहुत ही सुंदर ऐसा नेचर हो चुका है और वो देखो कैसे गडारोह कर रहे हैं. आवाज येतोय का तुम्हाला? आणि मित्रांनो यातल्या एक पण शिवी एडिट नाही होणार. काय होणार? कोणत्या घरच्यांनी बघू दे काय होत, आय डोंट केअर गाईज, आय डोंट केअर. तेव्हा का बघितली यांची अश्लील भाषा. किती जिद्द ना सोडली आख्या व्हायरल होतं या ब्लॉग मध्ये आता. तर मित्रांनो हे बघू शकता, ही बकरं चालवलेली आहेत, भाड्यांक काहीच नाही. आणि माझी बॅग जर तुम्ही बघितली ना भाई, तुम्हाला खरं सांगतो खऱ्या अर्थाने आहे ना माझी बॅग सगळ्यात मोठी आहे. तुम्हाला दाखवतो एकच मिनिट. हे बघा, मे बी दिसले असं. आणि तुम्ही इथं बघू शकता भाई काय नेचर आहे, काय खतरनाक नेचर आहे, टॉप क्वालिटी. आम्हाला एवढं चढायचंय पण शेट घाबरणार नाही, कारण आम्ही खाली लोसरो भाकरवडी. तुम्ही पण खा लोसरो भाकरवडी आणि ट्रेकिंगला सुरुवात करा आणि रिझल्ट बघू शकता. एकदम सुंदर अशा पद्धतीने पोरं चाललेली आहेत. आकाश, लोसरो भाकरवडीचा काय रिझल्ट तुम्हाला? राहिलो होतं सांगू शकतो. हो, लोसरो भाकरवडी कसं काय? आमची जिरली होती म्हणून लोसरो भाकरवडीने 1 नंबर एनर्जी आलेली. तर मित्रांनो तुम्हाला एनर्जी गेली तुमची तर घ्या लोसरो भाकरवडी खा. शकता मी घेतली लोसरो भाकरवडी खायला आणि लोसरो भाकरवडी खाऊन आम्ही चढतोय. तुम्ही इथं बघू शकता सुंदर अशा पद्धतीने पोरं चढतात येत आणि आपले दोन्ही हात एक मोबाईलला एक लोसरो भाकरवडीला, तरी आपण हे करत नाही. आणि तुम्हाला दाखवतो आपली पोरं कशी ट्रेक करतात ते. हे बघा इट्स अ पॉवर ऑफ लोसरो भाकरवडी. आणि हे बघा सुंदर अशा पद्धतीने पोरं ट्रेक करत असताना आणि इट्स हेवन मित्रांनो, इट्स हेवन.
खाओ लोसोरा भाकरवडी और जिलो जिंदगी. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. ए मित्रा, काय वाटलं का तुला? भीती वगैरे वाटली का? नाही. मग ही बावळाट आहेत बघ आमची बोर, एवढ्या नाही पण ती चढतात येत. तर मित्रांनो, मी खाल्ली लोसोरा भाकरवडी आणि तुम्ही बघू शकता मी सुंदर अशा पद्धतीने ट्रेक करत असताना इट्स हार्ड बट लोसोरा भाकरवडीची पावर आहे मित्रांनो. जन्नत तक जाएंगे हम लोसोरा भाकरवडी खाते. जय हो लोसोरो. तुम्ही चलो जरी आज मी माझा अंत नाही. पेटे हरिश्चंद्रगडाला आलेलो आहे आणि खालून आम्ही लोसरो भाकरवडी खाऊन निघलो होतो. त्यामुळे माउंटन ड्यू जिम मध्ये जेवढी पावर आहे त्याच्यापेक्षा 1% पावर लोसरो भाकरवडी जास्त आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर लोसरो भाकरवडी फाउंडर किरण भाऊ डुकरे यांना संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर माल घ्यायचा आहे. डर की माँ की चूत. मित्रांनो इथं बघू शकता हा इथं झोपलेला आहे. याला आज संध्याकाळी आहे ना याला याने कोणती घेतली होती? ट्यूबर याला जड झाली. कुठे लाईटला याला ट्यूबर जास्त झालेली आहे तरी नशीब. अरे बघ ना ट्यूबर माउंटन ड्यू ना ट्यूबर सगळं एकदम. निंबू पाणी 10 रुपये थंडगार. नेमन गोळे काकडी 10 रुपये. चला थंडगार. वडापाव इकडे वडापाव. बॅटरी आहे ना? आता मी 10 रुपयाची लेमन गोळी घेतोय. परिस्थितीनुसार चालावं लागतं का बाबा? लय गरिबी काय सांगायचंय तुम्हाला सध्या. हो आमचं लय हाल चालू आहे काय दादा एकदा ना. तर मित्रांनो इथं शिवम सर लेमन गोळीचं वाटप करताना भेटेन का सगळ्यांना? एक दे ना, दोन जास्त मला दे, मला पण राहू दे. मी एकच खाते. शेमण्या देतो थांब ना सगळ्या. आज बच्चा राहिलं. बच्चा राहिलं. तर मित्रांनो या पोराची लय काळजी घेतोय कारण याला गडे फत्ते करायचंय आज. अय ओमकार होईन का आज गड फत्ते? दे ना. याच्यात एवढं 2 राहिलं तुमच्या दोघात घे. हा दे ना पण माझ्याकडे शेमण्या. 2 दिले. 2 दिले त्याला. इथं गरीबावांनी बघू शकता हे जॉब IT जॉब वाले पोरं कसे गरीबावांनी करतात. याच्यापेक्षा शेतकरी बरा नाही का? एक खाऊन गडी बघा कसा मस्त पैकी बसलेला आहे. त्याच्या डोळ्यात लाईट लावा. हा तर मित्रांनो इथं बघू शकता आता सुंदर अशा पद्धतीने ट्रेक चालू आहे. शिवम हवाज नाही हॉट्स काय म्हणतात? याचं विचारलं कसं? नाही सगळं सांग. नंतर काय केलं? सुरुवात काय केलं? अरे तसं नसतं रे. नंतर काय माहिती पाहिजे आपल्याला. काय म्हणायचं शिवम? चला बाबा. किती कहाणी तू असं नाही पाहिजे यार. किरण कधी घाण बोललो रे मी मित्रांनो तुमच्या पुढं. हा अरे त्याचा पटकन येणार रे. किती वेळा आलाय रे? मी पण तू शेट किती वेळा आलाय? दोनदा नाही. भैयो जडी अरे हा पोस्टर. नवीन झाले मला आपण ना दरवेळेस यायला पाहिजे माहिती. बच्चा मला हात देवर वर गेला. बच्चा हमारा मोबाईल सटकला ना. संपला विषय. हा माऊली हात द्यायचा ओमकार असं नाही बोलावा. कोण आपल्यात सिगरेट वडीत नाही तरी तो 4 वेळा बोलून झाले. तुला लास्ट वॉर्निंग देतोय. तू आहे ना बिना कामाची आपवा नको बसरू. नाही ते इथं आहे ना मग हाना मार्या होती ना. आता सांगतोय आता तू काय तुम्ही कायमच पटापट चढायचं. ओमकार चल ना पटापट यार. तेव्हा तो कसा चढवतोय बघ. तो खाली कल्टी मारीन त्याच्या व्यवस्थित नाही त्याला. तर मित्रांनो इथं अशा सुंदर पद्धतीने आमचा ट्रेक चाललाय आणि बघू शकता सरळ शिळे पाडल्या. बघा शेटचं काय म्हणणं. तर मित्रांनो इथं बघू शकता इकडे डायरेक्ट दरी आहे. तुम्ही इथं बघू शकता इकडे डायरेक्ट अंत आहे आणि इकडं स्वर्गाचा रस्ता आहे.
लोक आता वरून खाली येतात आणि आम्ही खालून वरती चाललोय. बघा आम्ही किती हुशार मुलं म्हणावं लागेल बरं. तुम्ही इथं बघू शकता सुंदर अशा पद्धतीने आम्ही ट्रेक करतोय. आज प्रॉपर शूज वगैरे घालून आलेलो आहे मी. ट्रेकिंगचे शूज, ट्रेकिंगची बॅग, सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहे आम्ही. चल बरं, त्यांनी पटकन बोलवलेलं आहे इथं. बाबा किती हो काका अजून? लय लांब. अयो आजी तुम्ही वरती चढल्या का त्या का? कस काय वरती? बघा आजी तुमचं वय काय हो? आजी म्हणतात काय वय विचारतो बाबा. बघा तुम्ही आजींचं वय किती आहे. कमीत कमी मला असं वाटतं की 65 ते 70च्या घरात आजी असतील. आणि सुंदर अशा पद्धतीने त्यांनी ट्रेक केलाय. आणि हे आमचे येडे पुण्याची लोक घेऊन आलोय आणि त्यांना इथं चढले नाही तरी त्यांना दम लागलाय. हेच मित्रांनो असतं गावची पोरं, पुण्याची पोरं. दिस इज अ डिफरन्स मित्रांनो. आणि चला आता इथे ना विश्रांतीसाठी बसूयात 10-15 मिनिटं. बघू चला. तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही बोलत असाल की तो एकटाच का पुढं चाललाय, मित्रांचा आवाज का नाही येते. तर त्याच्या मागं कारण असं झालं की थोडीशी माझी आणि माझ्या मित्रांची भांडणं झाली. म्हणजे भांडणं काय नाही झाली, आता तुम्हाला तर माहिती आहे माझी ट्रेकिंगला एनर्जी कशी असते, एकदम हाय लेवलला. त्यांना म्हणलं पटापट चला, थांबू नका. ते शहाणे बोलतात की तुला जायचं तर जा, आमच्यात नको राहू, तो आलाच कशाला. ठीक आहे म्हणलं, ते पण काय विषय नाही, ते ठीक आहे. पटापट ट्रेकिंग नाही. आता आपण ट्रेकिंगला आलो आहे. मग म्हणल्यावरती थोड्याशा गप्पा गोष्टी होणार, थोड्याशा नॉर्मल नाही म्हणलं तरी शिव्या येणारच तोंडात. मग ते बोलतात की तू शिव्या वगैरे, मीच नाही सगळेच. पण आता आपापल्यात ठीक आहे ना. ते बोलले की नाही तू तुझा एकटा जा, आम्हाला नाही यायचं तू यासोबत, तू जा. ठीक आहे म्हणलं, आपलं काय नाही भाई, आपलं कसं आहे एकटा जीव सदाशिव, आपल्याला काय जाऊ द्या चालायचंच. अशा पद्धतीने सुंदर असा ट्रेक करत असताना मी एकटा स्वतः, तुम्ही बघू शकता सुंदर असा ट्रेक. थोडीशी भीती वाटते. हे बघा लाईफमध्ये कधी काय असतं माहिती आहे, कधीतरी ना स्वतः एकटं पण फिरलं पाहिजे, तेव्हा कॉन्फिडन्स येतो. भाई काय गेलं का नाही, ठीक आहे. मस्त वाटते एकटं ट्रेक करायला. थोडीशी भीती वाटते. अजून आवाज काय यायला सुरुवात नाही. माझा आवाज बंद झाल्यावरती तुम्हाला आवाज येईल साईडचा. मी 1 मिनिट आवाज बंद करतो माझा. आलं ते मस्त सुंदरपैकी चालणं पडलंय आणि मी सुंदर ट्रेक करतोय. ठीक आहे, मस्त वाटतंय मित्रांनो एकदम. भाई मी तुम्हाला आहे ना एक फ्रीमध्ये सल्ला देतो, तो असा की तुम्ही प्लीज ट्रेकिंग करा. ते आवाज देतात ते, त्यांना वाटलं पोरगं जीव विव देत आहे काय, तसलं काय करणार नाही, त्याला त्याच्या घरच्यांची काळजी. पण मी तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो, ट्रेक करा तुम्ही. खूप प्रश्नांची उत्तर भेटतात, कोण आपलं, कोण परकं, कोण हक्काचं, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे 4 मित्र आहेत ना आम्ही, भाई ते कधीच फुटणार नाही. आमची एवढ्या वेळा भरपूर वेळा भांडणं झाल्यात. पण तुम्हाला रिॲलिटी सांगतो, रिॲलिटी सांगतो. आम्ही एक दिवस, आता मी वरती गेलो ना, मला मनवणार, मला माहिती आहे मला मनवणार ते, मग मला 4 शिव्या घालणार, असं तसं समजून सांगणार, मग जैसे ते. बट त्यांच्यापासून लांब जाऊन चालण्यात, त्यांना पण तडपावण्यात ती एक वेगळीच मजा असते. आणि तेच खरं प्रेम आहे. एक वेळेस तुम्हाला सांगतो, एखाद्या मुलीसोबत भांडण झालेलं ना, ते लवकर हे होत नाही. पण कसं असतं माहिती आहे, मित्रांसोबत भांडणं झाली ना, तो भाई विषय संपला. मित्र भाई हक्काचे आहेत माझे, मला माहिती आहेत. माझे 4 मित्र आहेत ना, आम्ही इनमिन 4 जण आहेत, इनमिन 4 जण आहेत आमच्यात ना. आणि मी तुम्हाला सांगतो, माझी मैत्री ना ते 4 सोडून ना कोणच्याशी आहे ना जवळ. आणि आमचा डेली रोजचा, तुम्हाला माझी जर कॉल हिस्ट्री दाखवली ना, त्या 4घांनाच कॉल, डेली 4घांना कॉल. बिझनेस करायच्या 4घांनाच, काही करायचं झालं 4घांनाच. भाई आम्ही 4 जण आहेत, 5 पण नाही, 4 जण. ठीक आहे, 5 स्टार नाही, आम्ही 4 स्टार आहे. 1 स्टार नको आहे आम्हाला. ठीक आहे. आणि एक आहे तो आकाश सांडभर, तो कधीतरीच आमच्यात असतं. आणि तुम्हाला सांगतो आमचे सख्खे मित्र आहेत, म्हणजे ते बघा जवळचा आला आमचा, तसा विषय. हां, ते काय झालं, स्टोरेज फुल झालं होतं, त्यामुळं तुम्हाला सांगतो मित्रांनो, आमच्याकडे आम्ही अक्काचे 4 मित्र आहेत. आता तुम्हाला अजून पुढं कळन, आता मला कसे मनवतात, काय होतं राडा, तर तुम्हाला सगळं
फुल व्हिडिओ कळणच. पण सुंदर असा ट्रेक चाललेला आहे, मस्त वाटतंय. मे बी चुकलोय नाही, सही जा रहा है. जे ते आहे ते वरच्याच्या हातात आहे मित्रांनो. चालत राहायचं, कष्ट करत राहायचं. पण माझं कसं माहिती आहे, कष्ट खूप करणार भाई. सुरुवातीच्या 1 मंथ आय एम व्हेरी हार्डवर्क. म्हणजे एवढं मी हार्डवर्क करतो. बट सेकंड मंथला माझं काय होतं माहिती आहे, मला माहिती आहे माझी चुकी काय आहे. माझी म्हणजे बिझनेस आहे ना, मला सगळं माहिती आहे. कारण आहे बघा, कधी पण लॉस जातो ना, लॉस नाही जात माणूस, तो हार मानतो. तुम्हाला सांगतो काय असतं, कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो. कन्सिस्टन्सी भाई टॉप लेवलला. तुम्ही माझ्या निमध्येच काय बोलायला लागतं. मी तुम्हाला सांगतो, मी आता माझे भरपूर बिझनेस झाले आहेत, लॉस झाले आहेत. याच्यामागे एकमेव कारण मी आहे. बिकॉज आय एम मी एका धंद्यावरतीच ठाम नाही राहू शकत. वाय का ते माहीत नाही यार. काय यार, माझं मन आहे ना एवढं चंचल मित्रांनो. तुम्हाला सांगतो मला फक्त ते थोडंसं बोलले तरी माझ्या म्हणजे मला एवढा राग आला त्यांचा. म्हणजे माझं मन एवढं चंचल आहे ना, मी जर ते ना काबूत आणलं ना भाई, मी आई शपथ सांगतो, आई शपथ एकदम टॉपचा माणूस बनन मी. आणि हा रस्ता असा काय मला समजत नाही. तरी पण बघू, थोडंसं पुढं जाऊन एकटाच प्रवास करतोय, एकटाच चाललोय. पण ठीक आहे, कोई बात नाही. माझ्यासोबत तुम्ही आहेत, माझ्यासोबत देव आहे, परमेश्वर. ओ नाईस. भीती वाटते मित्रांना, येऊ द्या. भीती वाटते सच्ची में. शांततेचा आवाज कसा आहे बघा ना तुम्ही. शांततेचं पण एक वेगळंच रहस्य आहे नाही का. मस्त वाटतं. हा, हे झाडं आहेत मस्त, इथं जंगल आहे. जंगलात रातचं ट्रेक करणं भाई, इट्स अ व्हेरी बिग टास्क फॉर मी अँड फॉर एव्हरी वन. बिकॉज भाई एकला बंद आहे, कहा घुमेगा रे. तिथं वाटतं बॅटऱ्या चमकतात ते. चला, हां आपणही कुठं होतो कन्सिस्टन्सीमध्ये. ओके, तुम्हाला सांगतो मी निर्णय घेताना ओके घेतो, एकदम परफेक्ट निर्णय असतो. आता आयुष्यात माझा निर्णय कधी चुकत नाही. पण चुकतो कधी माहिती आहे, जेव्हा मी आहे ना शानपट्टी करतो. शानपट्टी काय करतो भाई, सॉरी शिवी दिली, सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. शिवीवरून जरा आमची भांडणं झाली, त्यामुळे सॉरी. माझी चुकी ना, तेवढी चुकी जर नाही ना झाली माझी यार, मी राहिलो ना एका बिझनेसमध्ये स्टक राहिलो ना, आयुष्यपत सांगतोय मी लय पुढं जाणार आहे. भले ब्लॉग्स बनवायचे असू दे, बिझनेस करायचा असू दे, किंवा कोणत्याही क्षेत्रात. मी माझ्या मित्रांना कायम त्यांना सांगतो, भाई तुम्ही मला एका बिझनेसवरती थांबून ठेवा, मारा वगैरे काय पण करा, पण ते माझ्या पुढचे तेच काही करते नाही शाने. ते जॉबवाले मंडळी सगळे, मग काय बोलू त्यांच्याविषयी. चालतंय मित्रांनो, चार्जिंग कमी राहिली आहे. आपण बाकीच्या गप्पा नंतर मारू. आणि इथं बघू शकता रस्ता कसा आहे. आणि ठीक आहे, इट्स लाईफ. आयुष्यात पण अशा चढ उतार येत राहतात, आपण त्यांना सामोरं गेलं पाहिजे मित्रांनो. बट हा खूपच जास्त उतार आहे. असे आपल्याला 7 ओढे पार करायचे आहेत. इट्स फर्स्ट ओढा आय थिंक, अँड गेट नंतर 4 ओढे. मला इंग्लिश पण येत नाही बरोबर. बरं चला मित्रांनो, बाय. चार्जिंग कमी आहे, तशी पॉवर बँक आहे, पण स्टोरेज पण नाही. गरिबांचा आयफोन स्टोरेजचा प्रॉब्लेम राहतो. हो भाई, हे बाय मंदिर ते लाईटी दिसतात का, तिथं मंदिर आहे. हे आता फक्त आहे ना थोडासाच राहिला आहे आपला ट्रेक. म्हणजे इनमेन मोजून अर्धा तास, मे बी जास्तीत जास्त अर्धा तास. नाही तर ते तुमचा भाऊ तुम्हाला तर माहिती आहे 15 मिनिटात पण करू शकतो पूर्ण. पुढे लाईटी शेकोट्या वगैरे आपण तिथं जाऊन 5-10 मिनटं थांबू ते असतोवर. बट मे बी 99.9999% आय एम नेवर स्टॉप. चुकलो होतो भाई, आता मी चुकलो होतो. हाच फायदा असतो एकटं चालणं आणि मित्रांसोबत चालण्यात. कुठं चुकी झाली, काय झालं तर ते येडे समजून सांगतात. भले किती येडे असले आणि मी येडा असलो ते समजून सांगतात. मग हेच असतं मित्रांसोबत फिरणं, मित्रांसोबत. अरे खूप मजा, आई शपथ. मी वाट बघतो, पडलो असतो. आम्ही वाट बघतो मित्रांसोबत यायची. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात, भांडणं वगैरे. ओके, मी खूप जास्त बकचोदी करतोय, मला माहिती आहे. नो चला,
तुमच्यासोबत 5 मिनिटांनी बोलतो ओके. म्हणजे थोडंसं लांब गेल्यावरती मंदिराच्या जवळ गेल्यावरती बोलतो. मजा येते तुमच्यासोबत बोलायला, तुमच्यासोबत ट्रेक करायला. आता तुम्हाला मित्रांनो मी सांगतो, मी आता अशीच ट्रेक करत राहणार आहे. आय एन्जॉय. काय माझी इंग्लिश आहे मला माहीत नाही, काय चुकीचं आहे काय बरोबर आहे. जे आहे ते आहे, जे आहे ते काय बोला आता मी. चालतोय. ओ माय गुडनेस. ओ हो व्हॉटचा रस्ता. ओ व्हेरी फिसलन व्हेरी रस्ता. आय एम गोइंग टू डाऊन गाईज अँड आय एम व्हेरी फास्ट गोइंग टू टेम्पल. तर मित्रांनो आता इकडं बांध गेलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण चालत आलो आहे ते बरोबरच चालत आलेलो आहे. म्हणजे आपण घेतलेला, मी तुम्हाला तेव्हा सांगत असतो, मी घेतलेला निर्णय कायम बरोबर असतो. फक्त ते चाललं पाहिजे. आणि मी चालूच शकत नाही लाईफमध्ये. निम्म्यातूनच पळून जातो साला. फक लाईफ. हो खूप जास्त गर्दी आहे पुढं. तर मित्रांनो मी आता लिंबू पाणी घेतोय. माझे ग्लुकोज लेवल व्हेरी लो. तर मित्रांनो तुम्हाला जर शेकोटीचा आनंद घ्यायचा असेल तर इथे येऊ शकता. आणि तिथं आपण लिंबू पाणी घेतलं. सुंदरांचं त्यांच्यासोबत बोलणं झालं. तुम्हाला तर माहिती आहे तुमचा भाऊ बोलायच्या बाबतीत किती पटा येते. साला नाद करतं रे तो, कोणच्यासोबत पण ओळख करतं. नाहीच गाय यार. तर मित्रांनो आता मी पोहोचलोय हरिश्चंद्रगडावरती. म्हणजे प्रॉपर देवापाशी आलोय आता. तिथं बघू शकता मंदिर आहे. आपले मित्र अजून लय मागं राहिले. ते चहा गरम काय करावा, चहा घेऊन यावा की आधी जावा. सर आधी जावं, देवाचं दर्शन घेऊन येऊया मस्तपैकी. आणि त्यानंतरच चहा पाण्याची सोय करू. तर शाने लोक येतील. चलो काहीच. तर मित्रांनो इथं बघू शकता आता मी मंदिराजवळ आलेलो आहे. आता मस्तपैकी चपला वगैरे काढू. इथं जेवण वगैरे पण असतंय. पण चला आता पहिलं पाया पडायला जाऊ, मग त्यानंतरच बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील. चला. तर मित्रांनो मी आत्ताच देवाच्या गाभाऱ्यातून जाऊन आलोय. देवाचं सुंदर असं दर्शन घेतलं. आणि इथं बघू शकता सुंदर अशा पद्धतीने बनवलेलं आहे. आणि इथं भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे म्हणलं तरी चालेल. आणि इथं ह्या तिकडून पण नंदी होता आणि या साईडने पण नंदी आहे. तर देवाच्या पाया पडावा. आणि सुंदर अशा पद्धतीने इथं बनवलेलं आहे. आणि इथं बघू शकता सुंदर अशा पद्धतीने कीर्तन चालू आहे. मस्त एकदम मस्त वाईब येते इथं. तर मित्रांनो आता मी इथं पोहोचलोय. माझ्या मागं मंदिर बघू शकता. सुंदर असं भक्तिमय वातावरण आहे इथं. खूप मस्त वाटतं इथं आल्यावरती. आणि इथं खूप लोक विचारतात ब्लॉगर आहे का काय, आयडी वगैरे घेतात. खूप मोटिवेट झालोय. आणि आता मी प्रयत्न करेन की कन्सिस्टन्सी ठेवायचं ब्लॉगिंगमध्येच. बघू हार्डवर्क आपल्याला पुढे घेऊन जाईल. चला. तर मित्रांनो इथं बघू शकता आता इथं आम्ही मस्तपैकी ना नाईट शिफ्ट करणार आहे. म्हणजे इथं नाईटला आहे ना जागा बनवली आहे एकदम ओके. आता बघू शेटचं नियोजन काय होतंय, यांचं अप्रुव्हल येतंय का नाही. तुला काय जड होतंय, प्रॉब्लेम काय रे तुझा. हे ना मूर्खवाणी करतोय मुलगा. आणि तर मित्रांनो हे आमची भांडणं झाली होती तुम्हाला तर माहिती. आणि यांनी मला म्हणून आणि बघू आता काय गाच पाणी काय जाते इथं मस्त पैकी जागा आहे. इथं सपाट आहे. इथंच फायनली इथं जागा फिक्स करा. मस्त जागा आहे. जागा पूर्ण. अरे तुला काय करायचं, तू आतर ना काय शानपणा करतो. चांगली जागा आहे इथं. शेकोटी तिथं करू आपण. शेकोटी वर करू आणि खाली घरा पुढे कुठं सुबडे आपण गप राहणार का. उजेड उजेड आहे तिथं नको.
मित्रांनो इथं बघू शकता सुंदर असं वातावरण आहे. इथं देवाचं वातावरण आहे सुंदर असं. तर मित्रांनो इथं बघू शकता इथं बॅनर आथरलेला आहे. डबल आथरला असता ना बरोबर. अरे लय मोठा झाला. तर मित्रांनो इथं मस्त आहे की बॅनर आथरलेला आहे. करू शेक तो बच्चा त्या पायाच्या तिथं करू शेक. ते असं मुडपा ना इकडं ते इकडं मुडपा. हे अशा हे बच्चा ते पाय काढ ठेवा इथं शेक करू इकडं. अरे खालून घाला फिरण्या. हा करू ते. हे मानभाव पंथाचा बॅनर आणलाय आम्ही आणि बघू शकता इथं सुंदर अशा पद्धतीने चालू. हा आमचा बाबू बघू शकता तुम्ही. कसं मोठं उलटा शोना कशा वाटतंय तुला. बाद में मिलेंगे बाद में मिळेंगे. एकदम तुम्हाला सांगतो मित्रांनो मित्र असे करा की ते काम करणारे असले पाहिजेत. तुम्ही बघा मी भामट्यावानी ब्लॉग बनवतोय आणि माझे मित्र सुंदर अशा पद्धतीने हे करतात. आणि आता ते शेड बघा आता ते लाकडं आणायला चालले बघू आता. तर मित्रांनो आहेत 5 जण आणि 5 जणांना काय आणलंय शेड बघा. मला आवडून झोपले ते बघा. एक शाल आणली आहे त्याच्यात वाडावडी चालू आहे. याला होते शेकोटी कराय कोणीच उठत नाही. अय ओमकार चला अर्धा तास झालाय दिसते चला ना. आम्ही दोघं गेलो का तुम्ही मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला आहे ना रियालिटी सांगतो. यांनी जर शेकोटी जर चालू केली ना आयुष्यपत सांगतो एक पण झोपणार नाही. त्यामुळे मला तर असं वाटतंय शेकोटी नकोय आज. कारण मी काल रात्रभर 3 वाजेपर्यंत जागलो होतो जरा एक व्हिडिओ एडिट करतो. तर मित्रांनो इथं बघू शकतात आपण इथं शेकोटी पेटवतोय लोकांच्या. बघा तुम्ही तिकडे बघू शकता लोकांच्या किती मोठमोठ्याला शेकोट्या झाल्या आहेत. तिकडं मंदिर आहे आपल्या देवाचं. आणि आमचे आता शिक सुरुवाताची अजून मी इथं लाकडं आणलेत. हो का मी एवढी मोठी लाकडं आणलेत आणि ओमकार आणि शिवम अजून लाकडं घेऊन येतात. आता ते भरपूरच ते एकदम कवळी भरून लाकडं आणि बाई. आणि इथं बघा शेट झोपले त्यात आणि इथं आम्ही लाकडं आणले. कोण म्हणतं जमणार नाही होणार नाही करून दाखवलं बघा. आता आपलं पण शेकोटी चांगली आता पेटायला लागली हळूहळू. कामपाड पुढे त्याने अजिबात काहीच नाही केलं. मला झोपलाय बघा कुठे गेला तो. तर मित्रांनो आता आम्ही इथे शेकोटी केली आहे. तुम्ही बघू शकता आमचा जाळ किती मोठा झालाय आणि त्याचं खऱ्या अर्थानं प्राधान्य जात आहे ते शिवम सरांना आणि ओमकार सरांना. हा माधवच्यात लावला इथं झोपला होता याची गांड मारली. ते व्हिडिओ आपल्याला टाकायचे. इथं नियोजन चालू आहे शेजारच्या घरात त्यांचं ना मेड आणायची झाड मेढी मोठी. तर मित्रांनो इथं बघू शकता कसे झोपलेली आहेत पोरं एक याच्या एक. हे सर शेकतात आणि मी शेकतोय. पण हे बघा बॅनर आणला होता तो पण बघा पेटावला आहे. ते बघा त्याचं एकाचं डोकं त्याच्या पायाखाली मांडी खाली बघा. हे जीवन आहे मित्रांनो जगून घ्या. हो परफेक्ट टाइम शुभ्या कॅप्चर. हा नाद नशीब. तर मित्रांनो इथं बघू शकता माझे मित्र कसे झोपलेले आहेत. इथे शेड झोपलेले नाही मागं. इथं मस्त की शेकोटी चालू आहे. रात्रभर आम्हाला झोप नाही आलेली आहे. काय म्हणशील ओमकारा तू काय रात्रभर झोपून नाही दिला तू पोरांना. प्रेमले वाईट आहे. प्रेमले वाईट आहे. आणि काय गप्पा चालल्या तर ब्रेकअपच्या पोरींच्या बाकी यांच्या जीवनात काय आहे का नाही काय माहिती आहे का शिवम सर. काय एवढं सुद्धा चाललंय प्रेम खूप वाईट. तरी पण साला त्याच्याशिवाय राहत नाही का रे ओमकार. आकाश काय म्हणणं तो रात्र वैरेची आहे. वैरी कोण आहे ओमक्या. माझ्या तुला वैरी म्हणते. काय नाही भांडणं लावून द्यायची यांच्यात बाकी काय नाही. आपलं काम नाही दुसरं. इथं बघू शकता ओमकार शेठ सांडभोर शेठ आणि आकाश सर आता इथं फोटो काढायसाठी थांबलेले. आणि इथं खूप सुंदर अशा पद्धतीने वारं सुटलेलं आहे. खूप म्हणजे आपलं थंड वारं सुटलेलं आहे. हवेचा झोका खूप जास्त आहे. बरं झालं आपण संध्याकाळी इथं नाही टेंट लावला. आपण तिकडे खाली झोपलो होतो त्यामुळं तिकडं थंडी कमी होती. आणि इकडं बघा मस्त आहे की फोटोशूटचं काम चालू आहे. आणि इट्स नेचर एकदम खतरनाक नजारा इकडून मस्त आहे. कोणाला जर जीव द्यायचा असेल तर ते इथं येऊ शकता.
कोणाला जर काल कोणी 14 फेब्रुवारी नाही म्हणलं असेल तर आज 15 फेब्रुवारी आहे. सी कम हिअर. बघू शकता आता आम्ही आलोय कोकण कड्याला. तिकडून तारामती पॉईंटला जायचं होतं पण ही पोरं काय ऐकते नाही, बोलतात ती खूप लांब आहे. त्यामुळं आता आपण इकडं कोकण कड्याला आलोय. आता इकडं आकाश शेटला इकडं ढकलून देऊ आपण. काही टेन्शन नाही घ्यायचं आपण. ऐक आणि मग मला एकदा खाली उतरू द्या, नाही तर मी असंच खायचं खाली, नाही तर तुम्हाला दुसऱ्याचं जेवण नाही भेटायचं. काय घेता ये बॉस. तुम्ही बघू शकता सुंदर अशा पद्धतीने आम्ही ट्रेक करत असताना. आणि आता थोडीशी स्पीड वाढली कारण थोडासा खाली फिसलन होती. आणि इथं बघू शकता दिस इज कोकण काडा पॉइंट. कसलं भारी आहे इकडं, यावं लागतं मित्रांनो. कारण कसं आहे रोजच्या मरमराठी जिंदगी जॉब वगैरे सगळं सोडून चला जरा फिरायला